आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल असेल स्ट्राईक एंडवरती फलंदाज या ठिकाणी अभिषेक. पहिलाच बॉल फुल टॉस आणि अगदी वेगाने घेऊन काढला सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. जे हा संघ 10 खेळाडू घेऊन खेळत आहे. जर हा सामना जिंकला तर अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी फायनल सम्राट अर्थात सुप्रसिद्ध आपण पाहतोय बैलगाडीमध्ये ज्यांचं नाव अग्रेसर आहे आणि आता झेडपीएल मध्ये आपण पाहिलं तर विजय संघ अर्थातच फायनल जो मारला त्या संघाचे स्वतः ओनर सन्माननीय भूपेंद्र शेठ पेठार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगला बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी प्रत्युत्तर दिले, कमबॅक केलेलं आहे. कारण अभिषेक म्हटलं की एक हा देखील मोठा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अलिबाग तालुका असेल, मुरुड असेल, रोहा असेल, असे विविध तालुक्यांमध्ये अभिषेकचा खेळ आपण सातत्यानं पाहिला. चांगला फटका स्टेट च्या दिशेने 1 बाउन्स चेंडू सीमा पार येतोय चौकार. असू द्या, बॉलिंग असू द्या, दोनही क्षेत्रामध्ये नेहमीच जो अग्रेसर राहिला. आता याही वेळेला आपण पाहिलं तर कमबॅक करण्याची गरज आहे. कारण आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी 2 चौकार जरूर दिलेत आणि आता शेवटच्या 2 बॉल्सवरती एखादी विकेट प्राप्त करेल किंबहुना 2 बॉल डॉट काढेल. हा प्रचंड वेग आहे. वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. 5 बॉल्स मध्ये धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम केले ते म्हणजे गोलंदाज मुन्नानं. 9 धावा दफलकावरती आले. आता अंतिम बॉल असेल या षटकातील. शेवटला बॉल असणार आहे. पाहूया शेवटल्या बॉलवरती काय घडणार. शेवटचा बॉल थोडा टप्पा मागे ठेवला होता आणि अशा वेळेला पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. येणाऱ्या 14, 15, 16 मार्च तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे माळी समाज प्रीमियर लीग ही देखील मोठ्या थाटामाटानं त्या ठिकाणी साजरी करणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये आगीवगी बक्षिसं देखील तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच दिनांक 13, 14, 15 या 3 दिवसामध्ये ही स्पर्धा मात्र खेळणार आहेत. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. दाफलकावरती 9 धावा आल्यात. मुन्नाचं कौतुक करावं लागेल कारण पहिलेच षटकामध्ये त्यांनी 2 चौकार दिले होते. त्यावेळेस असं वाटलं की 15 ते 20 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु काय कमबॅक केलंय. चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला त्याने एक सहाय्यक दिलेला आहे. नवीन गोलंदाज आता मैदानावरती आलेला आहे तो म्हणजेच प्रितेश. प्रितेशवरती संपूर्ण जबाबदारी असेल. आपल्या संघासाठी धावा रोखायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती सेट फलंदाज जशा बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले असं अभिषेक पाटील मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. अभिषेक म्हटलं की एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्या पद्धतीची फलंदाजी होणं देखील गरजेचं आहे. त्याचा संघ किंवा त्यांचे जे संघ सहकारी आहेत ते आशेने पाहत आहेत की अभिषेक म्हणून चांगले फटके कधी पाहायला मिळतील. तितकाच एक तरबेज गोलंदाज आपण पाहतोय प्रितेश हा देखील आलेला आहे. त्यामुळे एक चांगलं युद्ध क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल स्टेट ड्राईव्हच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पकडलाय कॅच. फलंदाज अभिषेक बॅक टू द पॅव्हलियन.
आपल्याला सामने आज काही होणार नाही आहेत, कारण आतापर्यंत घड्याळामध्ये आपण टायमिंग पाहिलं तर 3 वाजलेले आहेत आणि अजून साधारणतः आपल्याला 2 ते 3 सामने खेळायचे आहेत. मैदानावरती आपण पाहिलं तर थोडंसं दौस देखील आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायची लगेच. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केल्या गोलंदाज प्रितीशनं. चांगला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि 2 बॉल्सवरती 2 विकेट्स प्राप्त केल्यात गोलंदाज प्रितेशनं. कमॉन डीजे. थँक्यू. बघा आता या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक या ठिकाणी प्रितेश घेणार का? कारण इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, अर्थातच ओडीआयमध्ये किंवा टेस्ट करिअरमध्ये पहिली विकेट हॅट्रिक स्प्रेड स्पोपोर जो होता खेळाडू त्याने घेतली होती. ओडीआयमध्ये पहिली विकेट हॅट्रिक, इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. आणि T20मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली याने बांगलादेश विरुद्ध पहिली हॅट्रिक ही मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती नोंदवली होती. आता या ठिकाणी कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी यांच्या वतीने ही जी स्पर्धा आयोजित आहे, या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आता प्रितेश करणार का? कारण अगोदरच्या 2 बॉल्सवरती 2 विकेट्स घेतलेले आहेत आणि आता या तिसऱ्या बॉलवरती जर विकेट आली तर या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक ही खऱ्या अर्थानं प्रितेशच्या नावावरती होणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो अमोल. पाहूया अमोल. तिसरा बॉल असेल षटकातील. पुन्हा एकदा प्रितेश. चांगला बॉल, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू सरळ गेला सीमा रेषा पार. येतोय षटकार. आणि त्याच पद्धतीचे चित्र पाहायला मिळालं. इथे मात्र एक षटकाराला आल्या पावली त्यांनी षटकाराची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा प्रितेश. चांगला बॉल, तितका चांगला फटका. करपटचा आधार घेता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. येणाऱ्या 8 तारखेला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, तिथून तुम्हाला T20चा फायनलचा सामना इंडिया विरुद्ध न्यूझीलंड या 2 संघादरम्यान पाहायला मिळेल. न्यूझीलंडचा देखील आपण अगोदरचा सामना पाहिला. अगदी वन साइड त्यांनी मात्र ती मॅच जिंकवली होती, साऊथ आफ्रिकेला पराभूत केलं. त्यामुळे तो देखील संघ दमदार आहे. इंडिया आणि न्यूझीलंड ही मॅच नक्कीच पाहायला फार इंटरेस्टिंग असेल. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. चांगला फटका, कार्पेटचा आधार घेतलेला आहे. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. अतिशय शांततेने आणि संत गतीने चालणारा असा सामना आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग देखील आता थोडासा कमी झालेला आहे. नाईटच्या स्पर्धेमध्ये आपलं बऱ्याच वेळा पाहतो की जसं 3 वाजले 4 वाजले की प्रेक्षक वर्ग फार कमी असतो. मग फक्त खेळणारे 2 संघ, आमचे यूट्यूबवाले, कॉमेंटेटर, पंच आणि आयोजक यामध्येच ही संपूर्ण स्पर्धा चालते. फुलकावरती 17 धावा आलेल्या आहेत. 17 रन्स आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय मैदानावरती अर्थातच जोगेश्वरी आवास या 2 संघ आणि सातिर्जे हे 2 संघ आपण पाहतोय. आपापसामध्ये कित्येक वेळा एक आमने सामने आले. दोन्ही संघ एकमेकांना पराभूत केलेले आहेत. दोन्ही संघ कधी सातिर्जे जिंकला, कधी आवाज जिंकला. ही स्पर्धा फार वेगळी आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 48 संघांनी सहभाग घेतलेला आहे. 6 नंबर या ठिकाणी मात्र ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा प्रितेश. षटकातील शेवटला बॉल असेल. शेवटचा बॉल या ठिकाणी मात्र अप्रतिम असा फटका, चेंडू वेगाने गेला सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचतो तोपर्यंत सरळ सीमा पार, चौकार.
कंप्लीट झालेले आहेत. फलकावरती 21 धावा आलेल्या आहेत. मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला आहेत. जशी माळी समाज प्रीमियर लीग आम्ही सांगितलं की चांगली चांगली बक्षीस आहेत. तसेच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्हाला माहिती आहे. गेल्या वर्षी थार होती, यावर्षी थार आणि अजून एक फोर व्हीलर असणार आहे. त्यामुळे यावेळेस तुम्हाला 2 फोर व्हीलर पाहायला मिळणार आहेत. आणि आजची मे बी 7 तारीख असावी ना. 7 तारखेला आज रात्री मोठे 10 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. 10 नंतर मात्र फॉर्म नंतर आपण भरू शकणार नाही आहेत. सो सुवर्ण संधी आहे. जे कोणी फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी कृपया आज रात्री 10 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. जर आपण फॉर्म नाही भरलात तर मात्र डेट ही एक्सटेंड होणार नाही आहे. ही तुमच्यासाठी शेवटची डेट असणार आहे आणि शेवटची वेळ असणार आहे. सो 10 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. कृपया या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हा आणि फोर व्हीलर जिंकण्याचे स्वप्न आहे ते नक्कीच यावर्षी कोणाचं तरी पूर्ण होणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. आता येणारे अजूनही 2 षटकं मात्र बाकी आहेत. नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. तो म्हणजे संदेश आपल्या संघाला काय संदेश देणार हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकायची आहे. नॉकआउट स्टेजची ही स्पर्धा आहे. प्रीमियर लीग सारखी स्पर्धा नाही आहे की तुम्हाला 3 पैकी 1 हारला तरी चान्स असेल. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे आणि तोच प्रयत्न करत असताना दोन्ही संघ. पहिलाच बॉल राईट मोर दी विकेट. पहिल्याच बॉलमध्ये कटवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी वेगाने गेला. बघा, जिथे शक्तीचा वापर होत नाही तिथे युक्तीचा वापर होतो आणि तोच युक्तीचा वापर करत असताना पाठवले सीमा पार चौकार. ट्वेंटी 5 रन्स ऑन स्कोरबोर्ड. स्ट्राईक एंडवरती. हॅलो हॅलो. चांगला बॉल. तितका चांगला फटका. एक धाव तर घेतली आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून वेगाने धावत येणार तोपर्यंत मात्र या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये जसं गार्डनमध्ये फिरावत अशा पद्धतीने या फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती 27 धावा आलेल्या आहेत. धावगती मात्र आता थोडीशी कमी व्हायला आपल्याला झालेली आहे. तसं दव जास्त वाढत आहे किंवा त्याचवेळी थोडासा ओलसरपणा आणि चिटू जाणं तेवढं काही सोपं तर राहिलेलं नाही आहे. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र अगदी सीमारेषा लगत हा चेंडू मात्र सरळ गेला. सीमारेषा पार. येतोय षटकार. सहा धावेच्या साह्याने पुन्हा एकदा पुढे धावसंख्या जाईल आता 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एका बाजूला आपण पाहतोय जे हनुमान सातेरजे, दुसऱ्या बाजूला आवास. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा खेळ. आवास गाव देखील छोटा राहिला नाहीये. आवास गावामध्ये आपण कित्येक साऱ्या टीम पाहतोय. नागेश्वर आवास असेल, तदनंतर आता जोगेश्वरी आवास, साई आवास, अजून बऱ्याचशा टीम त्यांच्या आहेत. जसं झिराडमध्ये बऱ्याचशा टीम आहेत. साई झिराड, गावदेवी झिराड, त्यानंतर अजून कनकेश्वर झिराड, अशी बऱ्याचशा टीम्स आहेत. म्हणजे आवास असू द्या किंवा झिराड असू द्या किंवा आमच्याकडे अशा कुरुळ असू द्या. कुरुळमध्ये सुद्धा 4 ते 5 टीम आहेत. मोठा फटका आणि मात्र सरळ गेला. सीमारेषा पार. येतोय षटकार. प्रयत्न या ठिकाणी मात्र फसला गेला. तब्बल 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. थोडासा महागडा ठरला संदेश, कारण त्याने आतापर्यंत आपल्या संघामधून खेळत असताना त्याने 18 धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. शेवटला बॉल. शेवटला बॉल बॅटची इनसाइड एज आणि मात्र इथे त्रिफळ उद्ध्वस्त झालेला आहे. फलंदाज बाद.
मंडळामध्ये थोडासा बदल घडला. मग मॅन ऑफ द सिरीज असेल, छोटीशी एक ट्रॉफी असायची, अगदी आपल्या हाता एवढीच ट्रॉफी असायची ती. आणि तदनंतर मग थोडंसं अजून बदल होत गेले, बदल होत गेले. मग एक छोटीशी वस्तू म्हणजे कूलर असेल किंवा त्याच वेळेला एखादं असंच घड्याळ असेल, वॉच असेल, अशा पद्धतीने ठेवत गेले. आणि मग त्याच्यामध्ये अजून पुन्हा एकदा बदल झाले. मग त्याच्यामध्ये कूलर, वॉशिंग मशीन आल्या, फ्रीज आले. ते करता 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 अलिबाग तालुक्यामध्ये कधीच आपल्याला बाईक पाहायला मिळाली नव्हती. मग टू व्हीलर बाईकसुद्धा आल्या. टू व्हीलर बाईक बरेच वर्ष झाल्या, स्पोर्ट्स सायकलसुद्धा चालल्या. आणि मग तसं करता करता अलिबाग तालुक्यामध्ये फोर व्हीलर कधी येणार, ती देखील फोर व्हीलर आली. मग आता पुढे काय, हे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुढे आता मॅन ऑफ द सिरीजला काय असेल, फोर व्हीलरचं सुद्धा स्वप्न आता पूर्ण झालं आहे. तर कालांतराने मला असं वाटते की मॅन ऑफ द सिरीजला कुठे आपल्याला ट्रॅक्टर पाहायला मिळेल, कुठे आपल्याला JCB पाहायला मिळेल. हां, आणि बैलगाडीमध्ये मी गेल्या वर्षी सुद्धा अनाऊन्समेंट केली होती. एक ठिकाणी बॅनर पाहिलं होते की तिथे जो पहिला येईल फायनलच्या गटामध्ये, तिथे डायरेक्ट त्याला 1 BHK फ्लॅटच होता. हां, भूपेंद्र शेठ पेटार आहेत का आमच्या इथे? हां, ऐकतायत ना माझं काय मी बोलतोय ते? जावे मॅचच्या दिशेनं. चौथ्या ओव्हरचा खेळ आता सुरू होणार आहे. पहिले 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. धफलकावरती 39 धावा आलेले आहेत. अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर पाहूया कशा पद्धतीने धावांची लैलूट करणार. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. एक सिंगल धाव घेतली, रनआउटची संधी जरूर आहे, परंतु एका धावेवरती संतुष्ट झालेत. चांगला थ्रो केला. एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. 40 धावा धफलकावरती आल्यात. अंतिम ओव्हर मात्र मार्गस्थ. पुन्हा एकदा विकी आलेले आहेत. धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतायत. कमीत कमी 60, 65 किंवा 70 एवढ्या धावा करायच्या आहेत. त्या हिशोबाने मात्र खेळावा लागेल. चांगला बॉल आहे, यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बघा, आपल्याकडे जेव्हा काही ऑप्शन असेल तेव्हा यॉर्कर हाच एक ऑप्शन आहे, पर्याय आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला खूप चांगलं एक्झिक्युशन मिळालं तर नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. कारण फलंदाजाला रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे की तुम्ही परफेक्ट यॉर्कर टाका. यॉर्कर टाकला तर यॉर्करवरती काय होऊ शकतं, एखादी एक धाव येऊ शकते किंवा चेंडू मिस होऊ शकतो किंवा त्रिफळ सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो. पण यॉर्कर परफेक्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. आखो टॅपचा बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, क्षेत्ररक्षक वेगानं आला. एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. धावफलक आता 42 या आकड्यापर्यंत पोहोचलेला आहे. या षटकातील आता शेवटले 3 बॉल्स मात्र शिल्लक असतील. पण तो स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल धावा खर्च केल्यात. गोलंदाज विकी, चांगली गोलंदाजी, तंत्रशुद्ध आणि नियंत्रित टप्प्यावरती नियंत्रण आहे. आहा, तारीफ केली आणि वाईट बॉल फेकला. आहा, तर थर्ड अंपायर येथे मात्र आता पडताळणी केली जाईल की हा चेंडू मात्र वाईट तर पंचांनी घोषित केलाय, पण तो रनआउट्स आहे की नाही. चला, बाकी कोणी प्लेअर विचारायचं नाही, फक्त अंपायर असेल. तुम्ही या मागे. आता या ठिकाणी साइड अँगल किंवा त्याच वेळेला फ्रंट अँगल, दोन अँगल्सने चेक केलं जाईल की हा फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की थोडा मागे आहे. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आपण करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी पाहतो. एखादा चेंडू वाईट आहे की नाही किंवा रनआउट आहे की नाही, वेस्ट तरी सुद्धा आपल्याला चेक करता येतं. एखादा सीमारेषेलगत जर कॅच पकडत त्याचा पाय लाईनला टच आहे का हे देखील पाहिलं जातं. बऱ्याचशा गोष्टी आपण यूट्यूबच्या वतीनं पाहू शकतो आणि त्याचाच वापर करत असताना या ठिकाणी आपण अंपायर्स पाहतोय की आता यस, पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा डीजीला संधी. फलंदाज रणजित मात्र मैदानावरती गेलेला आहे. रणजितला किती रन बनवणार हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे. कारण आपल्या संघाला
धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. हा अंपायर्स कडे दाद मागितलेली आहे, परंतु 7 मात्र मिळत नाहीये. डॉट बॉल येतो मैदानावरती. शेवटचे 2 बॉल्स या इनिंग मध्ये, शेवटचे 2 बॉल्स असतील. हा बॅटची एज घेतली आहे. नेक्स्ट मॅच आता आपण लक्ष ठेवायचं आहे. यातून जिंकणारा संघ विरुद्ध अगोदर जो सामना जिंकला आद्य सप्लायर्स म्हात्रोळी, या 2 संघादरम्यान ही लढत असणार आहे. ते दोन्ही संघ आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचा आहे. चांगला बॉल आहे. इथे मात्र टप्पा पडला, आतल्या दिशेने आलेला आहे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानामध्ये समाप्त झालेला आहे. 4 ओव्हर्समध्ये धावफलकावरती 44 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर 45 धावांचं लक्ष्य हे आता या ठिकाणी जय हनुमान सातीर्जे या संघासमोर ठेवलेला आहे. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, तो म्हणजेच आवास, आणि त्याच वेळेला सातीर्जे संघाने आपली सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवायची आहे. जोपर्यंत द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. चला लगेचच 44 बॉल आणि 45 धावांची गरज. 24 बॉल आणि 25 धावांची गरज. पाहूया आता कशा पद्धतीने मॅच मध्ये या ठिकाणी अर्थातच पाहणार आहोत. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. मी अगोदर सांगितलं सलामी जोडी मैदानावरती आलेली आहे, निखिल आणि प्रितेश, आणि त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या ठिकाणी रणजित मात्र आलेला आहे. 24 बॉलमध्ये 25 धावांची गरज असताना पाहूया पहिल्या ओव्हर्समध्ये किती धावा या ठिकाणी वसूल करणार आहेत. कारण पाऊल प्लेचं षटक म्हटलं की पहिल्या 6 बॉलमध्ये आपण कमीत कमी 15 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. जर त्या धावा आला नाही तर आपल्यासाठी ही मॅच मात्र कठीण होऊ शकते. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो वायडिश लॉंगअप, आणि एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी साधारणतः काऊ करणं एक क्षेत्रामध्ये तैनात केलेला आहे. सलामीचा फलंदाज स्ट्राईक इनवरती निखिल, नॉन स्ट्राईक इनवरती प्रितेश ही जोडी मात्र आलेली आहे. आणि येस अंपायरचा इशारा येतोय. येणारे 24 बॉल
45 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल असेल राईट आर्म वर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय प्रकाशजी अष्टमकर. अंपायर्स आपण पाहतोय मेन पंच. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याला सरळ भिरकावून दिला सीमारेषा लगत. सीमारेषा पार षटकार. फायदा घेत असताना इथे पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला आहे. चांगली सुरुवात केली आहे, दमदार सुरुवात केली आहे. एक सकारात्मक सुरुवात आपण म्हणू शकतो ते म्हणजे या ठिकाणी जय हनुमान सातीरजी या संघाकडून. एक चांगला आयोजक म्हणून देखील सातीरजी संघ ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या वेळेला आपण कित्येक वर्ष जय हनुमान सातीरजी यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा सातीरजी गावामध्ये आपण सातत्यानं पाहत असतो. आणि एक चांगला क्रिकेट संघ देखील म्हणून नावरूपास आलेला हा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सेकंड बॉल. आहा चांगला बॉल आहे. पहिला बॉल देखील अशा स्वरूपाचा टाकायचा होता परंतु थोडंसं या नियंत्रण सुटलं गेलं. फुल टॉस गेलं त्याचं नक्कीच रूपांतर षटकारामध्ये केलं. दुसऱ्या बॉलमध्ये इथे मात्र यॉर्क केला आणि त्याच्यामध्ये डॉट चेंडू काढला तो म्हणजे गोलंदाज रणजितनं. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. दबाव थोडंसं दडपण आलं होतं कारण पहिलाच बॉल षटकार आला की 5 बॉल कशी टाकायचे या विवंचनेमध्ये गोलंदाज सदैव सापडत असतो. हा चांगला बॉल आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कमबॅक चांगला केले. बघा कमबॅक करणं हे प्रत्येकाचं काम आहे कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर जेव्हा मी सुद्धा गोलंदाजी करतो मला टेन्शन यायचं की आता 5 बॉल कसे काढायचे. एक तर वाईड ऑडक फेकायचा किंवा डॉट बॉल काढायचे. विकेटसाठी गेलो तर पुन्हा एकदा फटके बसतील. त्यामुळे 6 बॉल डॉट कसे निघतील किंबहुना त्या ठिकाणी कसं त्याला थांबवता येईल हा विचार सातत्याने आपल्या मनामध्ये असतो. पुन्हा एकदा फुल टॉस. आडव्या बटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक नाहीये. वेगानं सीमारेषेच्या पार येतोय चौकार. थँक्यू. 10 धावा 4 बॉल्स मध्ये 2 बॉल डॉट आलेले आहेत. एक मोठा षटकार आणि एक मोठा चौकार आलेला आहे. आता नक्कीच जिंकण्याच्या दृष्टीने किंवा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न जय हनुमान सातीरजी संघाचा. पण तो धावसंख्या देखील तितकी चांगली आहे. 25 धावा पूर्ण करायचे आहेत. दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेमध्ये 6 क्रमांकामध्ये आपण पाहतोय बक्षीस. तदनंतर आमच्या व्यासपीठाच्या समोर 6 ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता. पहिल्या क्रमांकाचं चषक कोणाच्या नावी होणार आहे यासाठी तुम्हाला मित्रांनो 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागेल. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये नक्कीच हा क्रिकेटचा थरा आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. आता मात्र अभिषेक आहे. चांगला क्षेत्ररक्षक तितका चांगला थ्रो केला आणि एका धावेवरती या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागलं. एक धावेच्या साह्यानं धावफलकावरती आता बदलाव होतोय. 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवट बॉल असेल या षटकातील. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. मोठी फटके येणं गरजेचं. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच इथे कमबॅक करेल टीम जय हनुमान सातीरजी कारण तब्बल 25 धावा पूर्ण करायची आहे. ते पूर्ण करत असताना आतापर्यंत 11 या धावसंख्येवरती मजल मारली आहे. शेवट बॉल. चला जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. 15 मिनिटं असतील. त्यानंतर जास्त वेळ घेतात तर मग पेनल्टी मिळेल. पुढे मारण्याचा प्रयत्न. धाव घ्यायचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. चांगली गोलंदाजी. एक षटकार आणि चौकार येऊन सुद्धा या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाज रणजितनं चांगला कमबॅक म्हणावं लागेल. आता येणारे 18 बॉल्स शिल्लक असतील आणि 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 18 बॉल्स आणि 34 धावा. शक्य अशक्य असं हे आव्हान कारण गोलंदाजी देखील तितकी चांगली आहे. विचार विनिमय चालू आहे परंतु आपल्या सत्राला 3च फक्त 3 ओव्हर्स 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. तर जास्त वेळ घेतला तर जी काही पेनल्टी मिळेल
त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल, कारण टीम मीटिंग घेणं मित्रांनो तेवढं तर गरजेचं नाही आहे. अजून साऱ्या आपण पाहायला गेलं तर 2 सामने खेळवायचे आहेत. साधारणतः 3:30 आता वाजायला आले आहेत. 4:30 आणि 5:30 म्हणजे 6 पर्यंत सामना हे आपण संपवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आता असा वेळ जर घेत गेला तर नक्कीच या ठिकाणी सकाळ होणार आहे. आताचा दिवस आपण पाहतोय, आता जेव्हा संक्रांत झाली, संक्रांतनंतर दिवस आता मोठा झाला आणि रात्र मात्र छोटी झाली. त्यामुळे नक्कीच तुम्हाला लगेच या ठिकाणी उजेड सुद्धा पाहायला मिळेल. तेवढ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अभिषेक. लेदर क्रिकेटमध्ये देखील ज्याचं नाव खूप चांगलं आहे. लेदर क्रिकेट असू द्या किंवा अर्थातच टेनिस क्रिकेट असू द्या, चांगला खेळ त्याच्या वतीने आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. आता 18 बॉल्स या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 18 बॉल्समध्ये 34 धावांची गरज. चला सामना सुरू करायचा आहे. पहिलाच बॉल. हा पहिलाच बॉल टप्पा पडला. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक धाव एक्स्ट्रा वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. चांगले फटके मारावे लागतील, कारण समीकरण तेवढं सोपं नाहीये. शेड्यूलमध्ये आणि धावांमध्ये अंतर जास्त आहे, त्यामुळे ते कमी करावं लागेल. फुल टॉस बॉल जस्ट मात्र या ठिकाणी कटवला. क्षेत्ररक्षक आहे, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव घेतली. दुसरीचा पर्यंत दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि ते मात्र फलंदाज रन आउट स्वरूपात बाद. थँक्यू सर. लवकर फलंदाज आपण लगेच मैदानावरती जायचं आहे, कारण नवीन फलंदाज मुन्ना मैदानावरती आता गेलेला आहे. पाहूया कशा पद्धतीने ही धावसंख्या पूर्ण करणार, कारण तसं दोन्ही संघ मी अगोदर सांगितलं की आपापसामध्ये भिडलेले आहेत. तो आता प्रत्येकाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स हे प्रत्येकाला माहिती आहे. कोणत्या फलंदाजाला कसा चेंडू ठेवायचा, मग तो कसा आऊट होईल किंवा त्याचा अगोदर तो कशा आपण त्याला आऊट केलेला आहे. बघा आपण इंटरनॅशनलच्या मॅचेस पाहतो तेव्हा त्याचे देखील निगेटिव्ह जे मुवमेंट्स असतात ते दाखवले जातात, की कोणत्या बॉलवरती एखादा फलंदाज आऊट होतो. रोहित शर्माला तुम्हाला माहितीच आहे की इनसाइड जो किंवा इनस्विंग केलेला बॉल बऱ्याच वेळेला पाकिस्तानच्या गोलंदाजाने त्याला आऊट केलं होतं. हा देखील बऱ्याच वेळा दाखवलं जायचं, किंवा असे बरेचसे जे चेंडू आहेत ते दाखवले जातात. तेव्हा आता इथे पाहूया मुन्नासाठी कोणता असा चेंडू आहे तो मात्र गोलंदाज वापरेल, कोणता टप्पा ठेवणार आहे. हा कदाचित निगेटिव्ह पॉइंट्स मुन्नाचा माहिती आहे की काय अभिषेकला, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पण तो मुन्ना देखील तेवढाच मित्रांनो तरबेज आहे, अग्रेसर आहे बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये. त्याचा खेळ आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला देखील नितांत गरज आहे. पुन्हा एकदा अभिषेक. षटकातील पुढील बॉल. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र पाठवलं सीमारेषा पार. षटकार. ते 19 धावा. पुन्हा एकदा अभिषेक. चांगला बॉल आहे. अंपायर्सकडे अपील देखील केली जोरदार, पण तो अभिषेक पंच सक्षम आहेत.
त्यामुळे तुम्हाला योग्य तो डिसिजन देईल. तो चांगले परिपूर्ण आणि परिपक्व खेळ असा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल तर आलेला आहे, कमबॅक केला अभिनं, एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर डॉट बॉल. एक इम्प्रोव्हायझेशन किंवा एक वेगळं काही करण्याचा प्रयत्न, चेंडूमधून गती पूर्णपणे काढली होती पण तो प्रयत्न फसला गेला. त्यानंतर एक दुसरा वापर चेंडूचा मात्र केला. अगोदर चेंडू वेगळे होते, आता चेंडू वेगळे टाकतोय. हा मोठा फटका आणि मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, षटकार. थँक्यू थँक्यू. आता 13 बॉल आणि 20 धावांची गरज. 13 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 13 चेंडू. चेंडूमध्ये आणि धावांमध्ये अंतर आपण पाहिलं तर 7चा फरक आहे. तो इथे मात्र फरक वाढावा लागेल. शेवटच्या बॉलवरती जर डॉट बॉल आला तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर आवाज संघ कमबॅक करू शकेल. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जर सातेरी संघाला जिंकायचं असेल तर एक मोठा फटका या चेंडूवरती फार गरजेचा आहे. कारण इथे एखादा मोठा फटका आला तर थोडंसं समीकरण सोपं होऊ शकतं. 13 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये, टायमिंग लावलेला आहे. अंतिम बॉल असेल या षटकातील. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल, डॉट बॉल येईल, विकेट येईल, बरंच काही घडताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अभिषेक. हा चांगला बॉल आहे मात्र वन बाउन्स सीमारेषा पार, येतोय चौकार. चांगलं षटक हे आवाज संघाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सातेजी संघाला येथून मात्र एक चांगला खेळ करण्याची गरज आहे. बॉल टू रन्स जेव्हा असतात किंवा बॉलमध्ये आणि धावांमध्ये अंतर कमी असताना या मॅच फार इंटरेस्टिंग पाहायला मिळतात. हे आपण कित्येक वेळेला अनुभवलंय. त्या प्रकारची मॅच इथे पाहायला मिळेल का? 12 बॉल्स आणि 16 धावांची गरज. लगेच मात्र सामने अजिबात स्लो करायचे नाहीये. नवीन गोलंदाज मैदानात आता आलेला आहे तो म्हणजेच ओमकार. ओमकार पावी आपल्या संघासाठी आता कशी कामगिरी करतोय. कारण जिंकायचं असेल तर चांगली कामगिरी करणं फार गरजेचं असेल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी मात्र अर्थातच गोलंदाज ओमकारचा राहिलाय. सलामीचा फलंदाज अजूनही तैनात आहे. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकच धाव मिळेल. चांगला कॉन्फिडन्स आहे. उलटे फुलटे शॉट मारण्याचा प्रयत्न बघा. उलटे शॉट खेळत असताना काही फलंदाज असं म्हणतात की आता नको, अजून थोडासा वेळ आहे. चांगला पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मात्र खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा ओमकार शांत संत आणि सुरक्षित असे हे चालणारे सामने. मोठा फटका हवेमध्ये बॉल, कॅचची नामी संधी आहे. कॅच तर मात्र सोडला, कठीण झेल होता. एकच धाव मात्र या ठिकाणी घेतलेली आहे. एक एक धावेने मात्र नक्कीच आपण त्या स्कोरच्या आसपास पोहोचू शकता. एक मोठा फटका आला तर नक्कीच येथे आपण कमबॅक करू शकता. आणि सलामीचा फलंदाज अजून देखील तैनात आहे. हलक्या त्यांनी डिफेन्सिव्ह पद्धती खेळण्याचा प्रयत्न, स्टिअर केलं, एक सिंगल मात्र घेतली आहे. एक एक धावेने संघ पुढे सरकत आहेत. घाई करण्याची काही गरज नाही आहे. त्यांना देखील माहिती आहे जर आपण घाई केली तर चुका होऊ शकतात. आणि म्हणूनच एक सेन्सिबल क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि अकॉर्डिंग टू सिच्युएशन असं क्रिकेट मैदानावरती खेळला जातोय.
9 बॉलमध्ये 13 धावा, 9 चेंडू आणि 13 धावा कमबॅक केले गोलंदाजांना. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, टर्न झाला, फलंदाजांना बॅट फिरवण्याचं काम केलं. आता नक्कीच येथे पुन्हा एकदा काय घडणार. 8 बॉल आणि 13 धावा, 5 बॉलचा आता 5चा डिस्टन्स आहे. 8 चेंडू आणि 13 धावा, 2 चेंडू मागे एखादा मोठा स्ट्रोक सातेजी संघाला फायदेशीर ठरेल. आहा, यॉर्क करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजीने प्रभावित केलेला आहे आपल्या संघ सहकार्यांना. आता 7-13 कंप्लीट करायचे आहेत. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. जवळपास बॉल टू रन्स मध्ये आल्या होत्या, तदनंतर पुन्हा एकदा डॉट्स बॉल आले. 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज होती. आता आपण समीकरण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 13. हा फुल टॉस बॉल, खराब बॉल. हे असे चेंडू आपण समोरच्याला गिफ्ट देत आहे आणि या बॉल तो बॉलवरती येतोय चौकार. सहा चेंडू आणि 9 धावा. मॅच मात्र पुन्हा एकदा इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळते. आजच्या सकाळ अगदी रात्री जेव्हा आपण सुरू केली या स्पर्धेला, प्रत्येक सामना आपण पाहिला तर 3 बॉलमध्ये 3 धावा, 4 बॉलमध्ये 4 धावा आणि आता इथे आपण पाहायला गेलं तर आता 6 बॉलमध्ये 9 धावा. म्हणजे हेही ते समीकरण तसंच होणार आहे. एखादा मोठा चौका षटकार आला तर आता 5 बॉलमध्ये 5 धावा उरतील किंवा 4 उरतील, 3 उरतील. बॉल टू रन्स देखील पाहायला फार मजा येते. चला, जास्त वेळ मात्र घालवायचा नाहीये. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. आद्य सप्लायर्स मातोळी, आपला कॅप्टन लगेच यायचा आहे. किशोर नाईक सर लगेच स्टेजवरती यायचं आहे. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आता गोलंदाज या ठिकाणी आलाय. अमोल हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. चला, लगेचच आपण सामना सुरू करायचा आहे. बघूया मुन्ना राऊत कशी फलंदाजी आपल्या संघासाठी करेल. त्याला साथ देण्यासाठी स्ट्राईक रेटवरती सलामीचा फलंदाज अजूनही या ठिकाणी तैनात आहे, तो म्हणजेच निखिल. निखिल पाहूया काय करणार. त्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच षटकार चौकार षटकार पाहायला मिळाला. मोठ्या फटकाने या मॅचला फिनिश करेल की शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच घेऊन जाईल. 6 बॉल. आहा, चांगला बॉल आहे सलामीचा आणि तितका चांगला फटका चेंडू मात्र सरळ गेला सीमा पार, चौकार. पाच बॉल मध्ये 5 धावा. कित्येक सामने आपण आजच्या दिवसामध्ये पाहिले, अनालिसिस केलं तर अशा स्वरूपाचे सामने आले. आता पाहूया इथून कोणता संघ जिंकतोय. 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. इंटरेस्टिंग मॅच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आता डॉट बॉल काढण्यापलीकडे पर्याय नाही आहे. निखिल एक सेट फलंदाज आहे. आपल्या वैयक्तिक खेळीने मात्र आपल्या संघाला चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. आहा, खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव तर घेतली आहे. प्रेशर, दबाव, दडपण हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. बघा, इंटरनॅशनलमध्ये जेव्हा आपण खेळाडू खेळताना पाहतो तेव्हा वानखेडे स्टेडियम असेल किंवा कोणतेही स्टेडियम घ्या, किती गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये जेव्हा प्रेशर सिच्युएशन असते तेव्हा ते खेळणं फार कठीण असतं. परंतु तेवढा प्रेशर आपल्या खांद्यावरती घेऊन आपले भारतीय खेळाडू खेळत असतात. तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो. एखादा कॅच उडवला क्रुशियल मोमेंटला तर तो कॅच पकडणं देखील एवढं सोपं नसतं. पण तो कालच्या दिवसामध्ये आपली फिल्डिंग अगदी जबरदस्त झाली आहे. त्यांच्या देखील आपण संजूचा जो कॅच सोडला त्याचा फायदा घेत त्याने देखील चांगली कामगिरी केली होती. स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं डाऊन दी ग्राउंड
परंतु क्षेत्ररक्षक आहे, चांगले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव घेतली, एक धावेच्या सहाय्याने 42 धावा दफलकावरती आल्या. आता 3 बॉल्समध्ये 3 धावेंची गरज. पुन्हा एकदा तसंच समीकरण मी अगोदर जवळपास 3 ते 4 वेळा बोललो की सगळे सामने तसेच होत आहेत आणि हाही सामना आपण पाहिला तसाच झालाय. 3 बॉलमध्ये 3 धावेंची गरज. एखादा डॉट बॉल नक्कीच आवाज संघाला मात्र मॅच मध्ये घेऊन येईल. आहा, चांगला बॉल, परंतु इथे मात्र निखिलने एकच क्षेत्र टार्गेट केलंय आणि अशा वेळेला मात्र जय हनुमान सातेरी संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये आवाज संघाने सहभाग घेतोय त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे.